भारताचं शेअर बाजार कधी वाढणार ह्याची चर्चा आता सगळेच करायला लागलेले आहेत. बरोबर आहे, गेली 16-17 महिने आपलं मार्केट काही विशेष परफॉर्म करत नाही आहे आणि ह्या दरम्यान सोनं चांदी वाढतंय, त्यामुळे अजून थोडासा त्रास गुंतवणूकदारांना होताना दिसतो. पण मुळात आपलं मार्केट वाढण्यासाठीचे फॅक्टर काय आहेत? तर एक साधी गोष्ट आपण समजून घ्या, ती म्हणजे डिमांड सप्लाय. डिमांड खरेदी कोण करतायत आणि विक्री कोण करतायत म्हणजेच सप्लाय. सप्लाय हा FIS कडून येतोय. 2025चं उदाहरण घेऊया. FISनी गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 3,06,000 कोटीची सेलिंग केलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 2025 त्यांची एवढी सेलिंग होऊन सुद्धा भारतीय बाजाराने विशेषतः निफ्टीने गेल्या वर्षी कॅलेंडर इयर परफॉर्मन्स हा 10% पॉझिटिव्ह दिला. मग 3 लाख कोटीची FISची सेलिंग असून सुद्धा आपलं मार्केट 10% कॅलेंडर इयर कसं वाढलं? ह्याचं कारण म्हणजे आपले असलेले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि विशेषतः म्युच्युअल फंड इंडस्ट्री. गेल्या पूर्ण वर्षभरात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने जवळपास 7,88,000 कोटी रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. म्हणजेच FISच्या सेलिंगच्या समोर हा आकडा 2.5 पटीपेक्षा जास्त आहे आणि ही एक स्ट्रेंथ दर्शवते की भारतीय शेअर बाजाराची मालकी ही कुठेतरी आता FISमधून शिफ्ट होऊन ही म्युच्युअल फंड्स आणि त्या निमित्ताने भारतीयांच्या हातामध्ये जाते आणि खूप डिस्ट्रीब्युटेड मॅनरमध्ये जाते. ही एक भारतीय शेअर बाजाराची एक मोठी स्ट्रेंथच मानली पाहिजे.